नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जून महिन्याचा विषय परमार्थ. 26 जून. नियम थोडा करावा, पण तो शाश्वताचा असावा. परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होईल याची जोपासना करावी. देहाकडे, विचारांकडे, विषयांकडे दुर्लक्ष करावे, म्हणजे आपोआपच त्यांचा विसर पडेल. परमार्थ हा खरा कुंपणातच ठेवावा. तो जितका गुप्त राहील तितका चांगला. त्याचे प्रदर्शन झाले तर त्याला दृष्ट लागते. म्हणून परमार्थ हा कोणाच्या न कळत परंतु अत्यंत आवडीने करावा. अनुभवाच्या प्रचितीच्या मागे लागू नका, त्यामुळे प्रगती खुंटेल. परमार्थात नियम थोडासाच करावा, पण तो शाश्वताचा असावा, म्हणजे जेणेकरून भगवंताचे प्रेम लागेल. आणि तो नियम प्राणाबरोबर सांभाळावा. जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांनाच ध्यानमार्ग साधतो. ध्यानामध्ये जगाचाच विसर पडतो. आपल्यासारख्याला साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम, दानात दान म्हणजे अन्नदान, आणि उपासनात उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय. या तिन्हीमुळे देहाचा विसर पडतो. सर्व द्वैतामध्ये एक अद्वैत म्हणजे एक राम पाहायला शिकावे. आणि ज्याला सर्वत्र राम पाहणे असेल त्याने स्वतःमध्येच राम पाहून प्रत्येक कृती ही रामाची समजावी. स्वतःमध्ये राम पाहिल्याशिवाय तो सर्वत्र पाहता येणार नाही. तेव्हा स्वतःचा म्हणजेच देहाचा विसर पडल्याशिवाय सुख लाभणार नाही. आणि हा देहाचा विसर राममय सृष्टी झाल्यानेच होईल. म्हणून अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहा. परमार्थाला अगदी स्वतःपासूनच सुरुवात करायची असते. म्हणून थोडासा नियम करा आणि तो प्राणपणाने पाळा. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.